सुलभाताईंना निवडणुकीची संधी मिळाली, त्या तयार होत्या की नाही मला सुरुवातीला माहीत नाही, पण चव्हाण साहेबांशी बोलल्यावर ते असं म्हणाले की मी त्यांना निवडणुकीला उभं राहण्याचा आग्रह केला आणि त्या उभ्या राहिल्या, त्यामुळे त्यांच्या पाठीमागे ते समर्थपणाने उभे राहिले. त्यांच्याही विरोधात महेश गायकवाडला उभं केलं. कुठून आली हो 54,000 मतं त्यांना? सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांची सगळी मतं त्यांना दिली. इतकी मोठी निवडणूक लढण्या एवढी त्यांची आर्थिक परिस्थिती होती की नाही मला माहीत नाही, पण ते लढले आणि 50-55,000 मतं घेतली. ही आली कुठून? 4 महिन्यानंतर त्यांना पक्षात घेतलं. युतीमध्ये असं नाही चालत. कुठेतरी आम्ही चुकलो असू नाही असं नाही, पण आम्ही पाठीत खंजीर नाही खुपसला. आम्ही आमचा उमेदवार त्यांच्या विरुद्ध उभा नाही केला, पण अशा पद्धतीने ज्यांनी काम केलं त्यांच्यावर विश्वास ठेवणं माझ्यासारख्याला तरी अडचणीचं वाटतं. आणि म्हणून माझं मत आहे की भारतीय जनता पार्टीने कल्याण पूर्वला जेवढे प्रभाग आहेत, पॅनल आहेत, या सगळ्या पॅनलमध्ये आपण उमेदवार उभे केले पाहिजेत. महापालिकेत 122 उमेदवार उभे करायचे, ते करू. ते तुमच्या ताकदीवर, तुमच्या आधारावर. तुम्ही ज्या पद्धतीने आता या सभेला हजर आहात, हीच ताकद तुमची उभी राहिली तर कोणाच्या बापाची हिंमत नाही आपला पराभव करण्याची. आणि म्हणून आपण ताकदीने उभं राहिलं पाहिजे. काही दिवसापासून खासदारकी युतीमध्ये झाली, आमदारकी युतीमध्ये झाली आणि आता काही दिवसापासून 2 दिवसापासून चालू की आपल्याला युतीमध्ये लढायचं आहे. मी आवर्जून सांगेन की खरी युती हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयीच्या विचारांची होती. आज काही लोकांनी विचार बदललेले. आपण प्रत्येक जण प्रामाणिकपणे युती धर्माचं काम करत आहोत. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आता सध्याचे आमदार आहेत, त्या काळी त्यांची आपल्या विरोधी पक्षात त्या उमेदवारांसोबत गळाभेट चालू होती. राष्ट्रवादी बसून आपल्या विरोधात प्रचार चालू होतो. आणि काल भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री जगन्नाथ पाटील साहेब त्यांनी त्याच्या मेळाव्यामध्ये सांगितलं की शिवसेना आपल्या पाठीमध्ये खंजीर खुपसते. वेळोवेळी आपल्या पक्षाच्या नेत्यांचा अपमान करणं, आपल्याला खालती नीच दर्जाचं आपल्याला वागणूक देणं. मी त्याला एवढंच सांगेन, त्यांनी सांगितलं की महेश गायकवाडला उभं शिंदे साहेबांनी केलं. मला वाटतं शिंदे साहेबांनी खरोखर मला उभं केलं असतं तर 55,000 नाही 110 मतं पडली, 1,10,000 मतं पडली असती, 1,10,000 मतं पडली असती. आणि ज्या ठिकाणी आज तुमचा माणूस आहे विराजमान, तिथे मी असतो. आम्हाला युतीच्या बाबतीत कधीच आम्ही टीका केली नाही, पण खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर त्या आपल्या या कल्याण पुरेमध्ये मला वाटतं की त्याचा प्रकाश तारे दादा आपले इथे आहेत, अप्पा आहेत, तिथे रायबळे साहेब आहेत. या कल्याण पुरेमध्ये त्याचा एक नगरसेवक निघता नाकी दम यायचा. आपल्या बाळासाहेबांच्या विचारांवरती आणि शिवसेनेच्या आधारावरती एक नगरसेवक निवडून यायचा. त्यामुळे आम्हाला या ठिकाणी आमची ताकद दाखवण्याची वेळ आपण आणू नये, कोणत्या प्रकारच्या वल्गना करू नये, जेणेकरून आम्हाला आमची आक्रमकता दाखवण्याची वेळ येईल. मला वाटतं या ठिकाणी मला आवर्जून सांगावंसं वाटतं, या कल्याण डोंबिवलीमध्ये एक कार्यकर्ता म्हणून, एक शिवसैनिक म्हणून मला वाटतं स्वबळावरती एकदा होऊनच जाऊ द्या. आणि तुम्हाला या विधानसभेमध्ये कळून चुकलं असेल, एक छोटासा मावळा शिवसैनिक तुम्हाला एवढा भारी पडतोय, तर ही सगळी जर आमचे सगळे शिवसैनिक चुकले तर वाटल्याचा सुपडा साफ होईल.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.